तर माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ काढला गेला असं जय पवारांनी म्हटलंय. मला पक्षासाठी कार्यकर्ता म्हणून काम करायचं आहे असं सुद्धा जय पवारांनी म्हटलंय. रोहित पवारांनी पवार विरुद्ध पवार असा उल्लेख केला. तशी आमची इच्छा नाहीये. पवार कुटुंब एकत्र राहावं ही इच्छा आहे असं सुद्धा जय पवारांनी म्हटलंय. पवार विरुद्ध पवार लढतीच्या चर्चांना जय पवारांनी आता पूर्णविराम दिलेला आहे. काय काय कसं वातावरण? मी सगळीकडे जाताना प्रतिसाद खूप चांगला तिथं दिसतो लोकांचा. दादांसाठी आणि वहिनींसाठी सर्व त्यांच्या प्रेमासाठी सर्व बाहेर येऊन मतदान तिथं करतायत. तुमच्या सकाळच्या विधानाचं थोडं विपरीत काढलं गेलं असं तुम्ही सांगितलं. हो, काय म्हणायचं होतं? नाही मी काय म्हणजे आधीपासून म्हणत आलोय की मी पक्षाचा छोटा कार्यकर्ते म्हणून तिथं कार्यकर्ता म्हणून काम करणार आणि सर्वांचीच इच्छा असते की त्यांचं नेतृत्व नाही तर त्यांचं लीडर तिथं त्यांनी उमेदवारी घ्यायला पाहिजे. मी तसं बोललो नाही की मी घेणार आहे. मी नुसतं सांगितलं की कार्यकर्त्यांची इच्छा आहे आणि लोकांची ती इच्छा आहे. याच्यावर युगेंद्रजी जास्त म्हणणं आलं की आमच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे की मी लढावं. बरोबर आहे. सगळ्यांचंच हे बघा, सगळ्यांचे स्वतःचे लीडरची तिथं त्यांना उमेदवारी असं नाहीतर एक नेता म्हणून दिसणं इच्छा असती. पण आम्हाला वाटतं की दादा गेल्यापासनं जसं आम्ही सर्व पवार कुटुंब एकत्र आलोय तसंच आम्ही एकत्रित राहायला पाहिजे. मग कसं होणार आहे आता? मग कसं होणार ते मी तुम्हाला आता सांगू शकत नाही. मी तुम्हाला सांगितलं की आमची इच्छा आहे की कुटुंब म्हणून एकत्र असायला पाहिजे. तर त्याच्यात पुढे डिलिमिटेशन असणार आहे, खूप काय काय होणार आहे. तेव्हाचं तेव्हा बघू. कुटुंब आम्ही असेल तर एकत्र काय निर्णय घेऊ. विलीनीकरण व्हावं की नाही त्याच्याबद्दल मी सारखं बोलत आलोय. मी खूप छोटा आहे त्याच्याबद्दल बोलायला. त्याच्यात दोन्ही पक्षातले वरिष्ठ नेते चर्चा करून ठरवतील. दुसरं एक दादा शेवटचं, आता बारामतीचं पालकत्व तुम्ही स्वीकारणार? कारण आम्ही बघितलं अख्खा प्रचार तुम्ही केलेला आहे. मी सारखं बोलत आलोय सर्वच बारामतीकर माझं कुटुंब आहे जसं दादांचं कुटुंब आहे आणि त्यांच्यासाठी आधार म्हणून त्यांच्यासाठी काम करायला मी नक्कीच ठाम आहे. नक्कीच. तर हे होते जयदादा पवार यांनी सांगितले बारामतीसाठी मी सदैव वेळ देणार. म्हणजेच थोडक्यात त्यांचं जे विधान आहे, कार्यकर्त्यांनी असं त्यांना सांगितलं की तुम्ही लढावं 29ला. पण आता विलिनीकरणाचं काय होणार पक्षाचं? म्हणजे अनेक प्रश्न आहेत. त्याच्यामुळं 2029ला खरंच पुन्हा पवार वर्सेस पवार होणार की त्यातल्या कुठल्या पवारालाही संधी मिळणार हे आगामी काळात स्पष्ट होईल. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोर, चंद्रकांत मुंदे, झी मीडिया, पुणे.